नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। वसमत तालुक्यातील हट्टा येथील श्री हटकेश्वर संस्थानची कावड यात्रा बुधवारी औंढा नागनाथच्या दर्शनाला निघाली। या कावड यात्रेत हर हर महादेवाचा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी सहभाग नोंदवला। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हटकेश्वर हट्टा संस्थानची कावड यात्रा बुधवारी सकाळी 9 वाजता औंढा नागनाथकडे काढण्यात आली। कावड यात्रेचे हे तिसरे वर्ष असून मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उत्साहात सहभाग नोंदवला। तत्पूर्वी गावातून कावड यात्रा निघाल्यानंतर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव पूजन करीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। त्यानंतर बस स्थानक मार्गे कावड यात्रा औंढा नागनाथच्या दिशेने निघाली। सकाळी व्यापारी शकील सिद्दीकी यांनी भाविकांच्या नाश्त्याची व्यवस्था केली, तर दुपारी व्यापारी अमित पत्तेवारी यांनी भाविकांच्या जेवणाची व्यवस्था केली। कावड यात्रेसाठी सरपंच दीपक हतागळे, गोविंद देशमुख, नारायण देशमुख, पुष्पक देशमुख, पिंटू जगताप, शिवलिंग पवार, किरण देशमुख, महेश देशमुख, सखाराम डोळस, रविराज देशमुख, प्रल्हाद शिंदे, बाळासाहेब बारहाते, राजेश उजवनकर, ज्ञानेश्वर भिसे, आर्यन बांगर, विजय कंगळे, अक्षय कदम, बळीराम शिंदे, रंगनाथ चट्टे, राजेश शिंदे, दिलीप चट्टे यांनी परिश्रम घेतले। हट्टा संस्थान हटकेश्वर इथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कावड हट्टा ते औंढा नागनाथ पायी आहे। हे तिसरं वर्ष आहे, 3 वर्षे झाली, हे तिसरं आहे। हजारोच्या संख्येने कावड यात्रा काढण्यामागची पार्श्वभूमी काय आहे? हटकेश्वर संस्थान एक महादेव आहे, महादेवाचं, त्यामुळे आणि जागृत देवस्थान आहे हट्ट्याचं। तर आम्ही दरवर्षी औंढा नागनाथ इथे ज्योतिर्लिंग असल्यामुळे हटकेश्वर संस्थानची कावड औंढा नागनाथ इथे नेतो। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।